आव्हानात्मक हा सामना उदयनराजेंसाठी असणार आहे आणि किती आव्हानात्मक शिंदेसाठी असणार आहे? कशी लढत होईल? ही लढत अतिशय अटीतटीची होईल. उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. मसल लीडर आणि समाजात लोकप्रिय असलेले लीडर म्हणून त्यांची ओळख आहे. तशीच ओळख ही शशिकांत शिंदे यांच्या बाबतीतली आहे. मुळामध्ये ही जी उमेदवारी डिक्लेअर व्हायला उशीर झाला त्याचं कारण होतं की हा मतदारसंघ अजित पवारांच्या गटाकडे होता आणि अजितदादांच्या कन्सेंट नंतर ही उमेदवारी निश्चित झाली. मात्र आज केंद्रीय नेतृत्वानं उदयनराजेंची उमेदवारी निश्चित केल्यामुळं दोन्ही उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये अटीतटीची आणि समोरासमोर लढत होईल. काय आव्हानं आता ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याला प्रामुख्यानं उदयनराजे यांच्या समोर दिसतात? उदयनराजेंसमोर मूळ आव्हान होतं की महायुतीतला जो अजित पवारांचा घटक पक्ष आहे तो त्यांच्याबरोबर सोबत येणार की नाही. परंतु आता त्याबद्दलची नाराजी ही दूर होईल. अजित पवार त्यांचे जे आमदार आहेत मकरंद पाटील असतील, रामराजे निंबाळकर असतील यांना सांगतील आणि ते आव्हान दूर होईल. जनसंपर्क हे उदयनराजेंच्या समोरचं आव्हान होतं. मात्र मधल्या काळामध्ये महायुतीचे जो भाजप हा घटक पक्ष आहे त्या भाजपनं मधल्या कालावधीमध्ये बूथ यंत्रणा स्ट्रॉंग केलेली आहे. त्यामुळे तेही आव्हान बाजूला जाईल. मात्र समोरचा उमेदवार तगडा आहे. शशिकांत शिंदे हे जे उमेदवार आहेत हा उमेदवार तगडा आहे. शिवाय बरोबर, त्यामुळे आता उदयनराजेंना या वेळेला सुद्धा तगडं आव्हान समोर आहे आणि त्यामुळे आता उदयनराजे या निवडणुकीमध्ये कसा प्रचाराचा धुरा उडवतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि याचविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण प्रश्न असा पडतोय की राजेंची उमेदवारी जाहीर होण्यासाठी इतका काळ का लागला? बरेच दिवस कारण उदयनराजे वेटिंग लिस्टवरती होते. कोणते असे मुद्दे होते ज्याच्यावरती खल झालाय? सर्वप्रथम मी उदयनराजे भोसले यांचं उमेदवारीबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आता प्रश्न जो आपल्या की उमेदवारीला उशीर का झाला? आपण एक लक्षात घ्या की जेव्हा 3-4 पक्ष एकत्रितपणे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल जेव्हा सामोरे जातात त्यावेळेला जागा वाटपाच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोच. बरोबर. आता काँग्रेसमध्ये काही वेगळं चाललेलं नाही. अजूनही त्यांच्या दिल्लीमध्ये उठबसा त्या ठिकाणी बैठका सुरू आहेत. परंतु आपण एक बघाल की उदयनराजेंना त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं गो अहेड दिला गेला होता आणि त्याच्यामुळे उदयनराजे फिरत होते, प्रचार करत होते, कार्यकर्ते आमचे कामाला लागले होते. आता शेवटी 3 प्रमुख पक्ष आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आमचा पक्ष, भारतीय जनता पार्टी सोबत राष्ट्रवादीलाही त्या सातारा जिल्ह्यामध्ये जनाधार आहे, बेस आहे. त्यांचे मकरंद पाटील असतील, रामराजे किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेटवर्क आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची अपेक्षा होती की परंपरागत आमचे कार्यकर्ते मतदारी या ठिकाणी आम्हाला जागा आहे. आणि मग ज्या वेळेला असे 3 पक्ष असतात त्यावेळेला समन्वयातनं उमेदवार निश्चित करणं केव्हाही त्या ठिकाणी सोयीचं असतं, जिंकण्याच्या दृष्टीनं सोपं पडतं. आणि म्हणून त्या ठिकाणी अजित पवार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, एकत्रितपणे समन्वय करत सर्वानुमते हा निर्णय झाला. आणि त्यामुळे आता सगळे 3 पक्ष आणि इतर घटक पक्ष ताकदीनं कामाला लागतील. उद्या आम्ही डायरेक्ट जाहीर करायचं, कुणाची नाराजी असेल, किंतुपरंती असतील तर त्या ठिकाणी निवडणूक लढायला जर कार्यकर्ताच त्या ठिकाणी अशा प्रकारचं मनस्थितीत असेल तर अडचण होते. एवढ्या पुरतं होतं. आणि राजांचा सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे. केंद्रात असेल, राज्यात असेल, जे राजघराण्याला मान सन्मान दिलाय तो भारतीय जनता पार्टीनेच दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या पायाखाली काय जळतंय हे काँग्रेसनं पाहावं. अजूनही त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवार निश्चित होत नाहीत, अपक्ष उमेदवार त्यांचे पडतायत, दिल्लीला रोज सकाळ दुपार संध्याकाळ जात आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी योग्य वेळी जाहीर केलाय. ताकदीनं आमचं असणारं संघटन, दादांचं संघटन, शिंदे साहेबांचा पक्ष आणि जनतेचा असणारी साथ या आधारे उदयनराजे अत्यंत ताकदीनं प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील. त्यांना मी आपल्या माध्यमातून उदयनराजे प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील अशी प्रतिक्रिया दरेकरजी व्यक्त करतात. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.